नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून तुम्ही रेशन कार्डचे वेगवेगळे प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये विचारता मित्रांनो. हो, आणि मी तुम्हाला त्यावर उत्तरंसुद्धा देतो आहे, परंतु अजूनही तुमच्या लक्षात येत नाही आहे. बऱ्याचशा नागरिकांचं PHHमध्ये रेशन कार्ड अप्लाय केलं आणि ते NPHमध्ये कन्वर्ट झालं आहे. का झालं आहे असं? याची बरीचशी कारणं आहेत मित्रांनो. हो, आणि जेव्हा तुम्ही नवीन रेशन कार्डसाठी अप्लाय करता तेव्हा तुम्हाला काही काही गोष्टी बघायच्या असतात, तुम्ही त्या बघत नाहीत आणि मग नंतर तुम्हाला हे प्रॉब्लेम फेस करावे लागत आहेत. सोबतच मित्रांनो बघा, बऱ्याचशा नागरिकांचं असं म्हणणं आहे की मला PHHमधून अंत्योदयमध्ये मी ट्रान्सफर करू शकतो का? तर हा त्यांचा एक डाऊट आहे आणि ते कसं होईल हे सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला टोटल रेशन कार्डची सर्व माहिती A to Z मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुमचं काम काय राहणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका. तुमच्या अतिशय कामाची माहिती देतोय. तर चला डायरेक्ट आपला व्हिडिओ सुरू करूया. तर बेसिकली मित्रांनो, मी सर्वात आधी तुम्हाला जे सांगितलं बघा, तुम्ही जेव्हा नवीन रेशन कार्ड अप्लाय करताय बरोबर, रेशन कार्डला अप्लाय करताना सुरुवातीला तुम्हाला काय बघावं लागते, तर तुम्ही कोणत्या योजनेमध्ये अप्लाय करताय. योजना कोणकोणती बघा. सर्वात अतिदारिद्र्य कुटुंब जे असतील मित्रांनो, ज्यांचं उत्पन्न 25,000च्या आत असतील त्यांच्यासाठी अंत्योदय अन्न योजना आहे मित्रांनो. या योजनेमध्ये तुम्हाला किती धान्य दिलं जाते, तर या योजनेमध्ये तुम्हाला कमीत कमी 35 किलो धान्य दिलं जाते बरोबर. त्यानंतर तुमची PHH योजना, PHHमध्ये तुम्हाला जे मध्यमवर्गीय कुटुंब आहेत, म्हणजे जे आपले मिडल क्लास फॅमिली कुटुंब आहेत किंवा जे मध्यमवर्गीय आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो PHH म्हणजे प्राधान्य असलेले कुटुंब ही योजना आहे मित्रांनो. आणि यामध्ये तुम्हाला तुमचं, जर तुम्ही ग्रामीण भागात राहताय तर तुम्हाला 44,000 तुमचं वार्षिक उत्पन्न पाहिजे आणि शहरी भागात राहण्यासाठी तुम्हाला 59,000 रुपये मर्यादा आहे मित्रांनो. 59,000पर्यंत तुमचं जर उत्पन्न असेल. आता तुम्ही बरेचसे मला कमेंट बॉक्समध्ये बऱ्याचशा महिला विचारतात, बरेचसे नागरिकसुद्धा विचारतात की 59च्या वर असेल का. बघा, शासनाने मर्यादा किती दिलेली आहे, 59,000. 59,000च्या वरती समजा जर तुमचं 60,000 जरी उत्पन्न असेल तरी तुम्ही या योजनेमध्ये बसू शकत नाही. का? कारण शासनाने 59,000 मर्यादा लावून दिलेली मित्रांनो. आणि याचा GR वगैरे तुम्हाला बघा पाहिजे असेल तर मला कमेंट करा. कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला GR मिळून जाणार आहे. मी डायरेक्ट लिंक तुम्हाला तिथं प्रोव्हाइड करून देईल बरोबर. यानंतर पुढचा प्रश्न येतो की बघा, तुम्ही PHHमध्ये अप्लाय केलं. PHHमध्ये अप्लाय करताना तुम्हाला काही काही गोष्टी बघायच्या असतात. सर्वात आधी मित्रांनो, रेशन कार्ड जर तुम्हाला अप्लाय करायचं आहे तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार साहेबांनी दिलेला 1 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढावाच लागतो. तो कंपल्सरी आहे. तो तुम्हाला, मला, आपल्याला कोणाला सुटणार नाही, कारण त्याशिवाय तुम्ही रेशन कार्ड अप्लाय करू शकत नाही, म्हणजेच अर्ज करू शकत नाही. तुम्ही रेशन कार्डमध्ये तुम्हाला काही बदल करायचा आहे, तुम्हाला नवीन रेशन कार्ड काढायचं आहे, PHHमधून NPHमध्ये जायचं की NPHमधून PHHमध्ये जायचं आहे, तर या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला उत्पन्न तुमचं दाखवावंच लागते, म्हणजेच तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे. NPHमधून PHHमध्ये जाण्यासाठी समजा मित्रांनो तुम्ही आता अप्लाय केलं, PHHसाठी अप्लाय केलं, तुमचं वार्षिक उत्पन्न कमी आहे आणि जर ते NPH त्याचं रेशन कार्ड बनलं, तर एकदाच रेशन कार्ड बनल्यानंतर साधारणतः 1 महिना, जवळपास 1 महिना वाट बघा. 1 महिन्यानंतर तुम्ही तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात जा. तिथं जाऊन तुम्हाला एक अर्ज भरायचा आहे, जो NPHमधून PHHमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयात जाऊन तुमचा एक अर्ज भरावा लागणार आहे. आणि तो अर्ज भरल्यानंतर मग तुमचं NPHचं रेशन कार्ड PHHमध्ये ट्रान्सफर होईल. पण हे ट्रान्सफर करताना काय काय गोष्टी बघितल्या जाणार आहेत, तर बघा, तुमचं वार्षिक उत्पन्न, मी आधी सांगितलं तुम्हाला की वार्षिक उत्पन्न किती आहे तुमचं, तर तुमचं वार्षिक उत्पन्न 44,000 ग्रामीण भागासाठी आहे. जर 44,000च्या आत तुमचं उत्पन्न आहे तर तुम्हाला 100% PHHमध्ये कन्वर्ट करून दिलं जाईल, म्हणजेच बदलून दिलं जाईल. आणि जर 59,000च्या आत शहरी भागात आहे तर तुम्हाला तिथंसुद्धा बदलून दिलं जाईल. हे झालं. सोबतच तुमचं आधार कार्ड, हे ते सर्व डिटेल, वैयक्तिक सर्व माहिती तुमची गोळा केली जाईल आणि त्यानंतर पडताळणी करून तुम्हाला मग NPHमधून PHHमध्ये कन्वर्ट केलं जाईल, म्हणजे बदलून दिलं जाईल. हे झालं. यानंतर आता बऱ्याचशा नागरिकांच्या डोक्यात काही असे प्रश्नसुद्धा आहेत की त्यांना असं वाटतं की मला आता PHHमधून अंत्योदय योजनेत जायचं आहे. आता बघा, PHH योजनेमध्ये तुम्हाला प्रति व्यक्ती 5 किलो अन्नधान्य दिलं जाते बरोबर. NPHमध्ये काही मिळतं का? काहीच नाही मिळत. NPHचं रेशन कार्ड तुम्ही फक्त जे मेडिकल क्लेम वगैरे आहेत, किंवा म्हणजे जसं की एखाद्या मेडिकल स्कीम आहेत, जसं तुमच्या आयुष्यमान भारत योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना, तर यासाठी तुम्ही त्या कार्डचा, म्हणजे रेशन कार्डचा उपयोग करू शकता मित्रांनो. बाकी इतर तुम्ही तुमच्या NPHच्या रेशन कार्डचा कुठेही वापर करू शकत नाही मित्रांनो. हे सर्व आधी तुमच्या डोक्यात बसून घ्या बरोबर. त्यानंतर PHHमध्ये, आता PHHमध्ये बघा, तुम्ही या सर्व योजनांचा लाभसुद्धा घेऊ शकताय.
तुम्हाला प्रत्येक गव्हर्नमेंटची कोणतीही योजना असेल त्यामध्ये तुम्ही लाभ घेऊ शकता मित्रांनो. त्यामध्ये अर्ज करू शकताय तुम्ही. पात्र जर असाल तर तुम्हाला त्या योजनेचा लाभसुद्धा मिळेल. सोबतच तुम्हाला प्रति व्यक्ती 5 किलो अन्नधान्यसुद्धा मिळेल. आणि इतर ज्या शासनाच्या सुखसुविधा आहेत किंवा ज्या योजना आहेत त्यातून सुद्धा तुम्ही सहभागी होऊन तुमचा लाभ घेऊ शकता मित्रांनो. हे झालं. आता PHHमधून अंत्योदय अन्न योजनेत का जायचं किंवा ते का कन्वर्ट करायचं हा प्रश्न तुमच्या मनात येतोय, बरोबर. तर बघा, PHHमध्ये तुम्हाला आधीच अन्नधान्य मिळतंय, 5 किलो अन्नधान्य मिळतंय, बरोबर. आता तुम्ही तुमच्या लाभापोटी म्हणजे लोभापोटी, आपण जसं स्वार्थ म्हणतो, बरोबर, तर तुमच्या लोभापोटी जर तुम्ही अंत्योदयमधून PHHमधून म्हणजे प्राधान्य कुटुंब योजनेतून जर तुम्ही अंत्योदय अन्न योजनेत जाण्याचा प्रयत्न केला तर डायरेक्ट शासन तुमचं रेशन कार्ड PHHमध्ये ठेवणार नाही, तर डायरेक्ट ते कुठं ठेवील, NPHमध्ये टाकून देईल. म्हणजेच तुम्ही अंत्योदय अन्न योजनेत जाणार, परंतु अंत्योदय अन्न योजनेमध्ये तुम्ही अर्ज केला, तिथं तुम्ही सर्व प्रोसेस करणार आणि शासन ते मंजूर करताना डायरेक्ट त्याला कुठं टाकणार, NPHमध्ये. म्हणजे आज रोजी तुम्हाला जे अन्नधान्य मिळते ते सुद्धा मिळणार नाही आहे मित्रांनो. तर माझं तुम्हाला जे बरेचसे नागरिक मला सांगत होते की मला PHHमधून अंत्योदय अन्न योजनेमध्ये जायचं आहे, तर त्यासाठी काय प्रोसेस आहे, तर तुम्हाला माझं एकच सांगणं आहे की तुम्हाला जे आज अन्नधान्य मिळते PHHमध्ये ते PHHमध्ये राहू द्या. जर NPH तुमचं रेशन कार्ड असेल, NPH असेल तर तुम्ही PHHमध्ये जाऊ शकता, 100% जाऊ शकता आणि ते होणारच आहे. बाकी जर तुम्हाला वाटत असेल की मी PHH योजनेतून अंत्योदय अन्न योजनेमध्ये जाऊ शकतो, तर असं होऊ शकत नाही. तुमचं जे अन्नधान्य तुम्हाला आज रोजी मिळतं ते सुद्धा बंद होऊन जाईल मित्रांनो. आणि राहिला NPHमधून PHHमध्ये जाण्याचा, तर तुम्हाला सविस्तर डिटेलमध्ये माहिती दिली, बरोबर. सोबतच माझं एक सांगणं आहे, बघा, NPHमधून PHHमध्ये जाण्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड सोबतच तुमचं रेशन कार्ड जुनं आधीचे आहे ते न्यावं लागणार आहे. तुमचे वैयक्तिक कुटुंबाची माहिती सर्व तुम्हाला तिथं द्यावी लागणार आहे. तुमच्या घरात तुम्ही पती, पत्नी, मुलगा, मुलगी, तुमचं कुटुंब किती व्यक्तींचं आहे त्याची माहिती द्यावी लागणार आहे. तिथं जाऊन तुम्हाला तो फॉर्म पूर्ण भरावा लागणार आहे, त्याला तुमची कागदपत्र जोडावी लागणार आहे आणि तो फॉर्म सबमिट केल्यानंतर साधारणतः 6 महिने, मी डायरेक्ट तुम्हाला आत्ताच क्लिअर सांगतो बघा, साधारणतः 6 महिन्यापर्यंत तरी तुमचं रेशन कार्डमध्ये काहीही बदल होणार नाही मित्रांनो. 6 महिने लागू शकतात. मी डायरेक्ट तुम्हाला आजच सांगतो. तुम्ही काय म्हणणार की आज अप्लाय केलं सर, 15 दिवस परत झाले, 1 महिना झाला, अजून झालं नाही. 6 महिने, 1 वर्ष रेशन कार्डच्या प्रक्रियेला लागतात मित्रांनो. त्यासाठी माझं तुम्हाला आत्ताच सांगणं आहे की एकदाच जर तुम्ही अर्ज केला तर कमीत कमी 6 महिने या प्रोसेसला लागू शकतात मित्रांनो. आणि अन्नधान्य मिळायला तुम्हाला जवळपास 1 वर्षसुद्धा लागू शकते. परंतु 100% होणार म्हणजे होणारच, ही माझी खात्री मी तुम्हाला देतो. 100% होईल म्हणजे होईल. पण त्यासाठी तुम्हाला मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्हाला पाळाव्या लागणार आहेत आणि त्या गोष्टी तुम्हाला पालन करावं लागणार आहे, बरोबर. आता तरी आशा करतो की आत्ता तरी तुमच्या या सर्व गोष्टी लक्षात आल्या असतील आणि यापुढे आता तुमचे रेशन कार्डमध्ये सर्व प्रश्न सुटले असतील. अजूनही तुम्हाला रेशन कार्डमध्ये काही प्रॉब्लेम येत असतील, लॉग इनमध्ये काही प्रॉब्लेम येत असले, काहीही प्रॉब्लेम येत असले तर कमेंट बॉक्स रिकामा आहे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी ईश्वर पाटील वारंवार तुमच्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा देत असतो आणि तुम्हाला व्हिडिओसुद्धा देत असतो आणि यापुढेही देतच राहणार आहे. तर चला भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.